माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा असे म्हणतात। हिंदू धर्मात पौर्णिमेची तारीख खूप खास मानली जाते। एका वर्षात 24 पौर्णिमेच्या तारखा असतात। प्रत्येक पौर्णिमेचे वेगवेगळे महत्त्व असते। माघ पौर्णिमा दरम्यान गंगा स्नान केले जाते। माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व तलाव, तीर्थक्षेत्र आणि नद्यांमध्ये शुद्ध स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे। माघ पौर्णिमेला अनेक तीर्थक्षेत्रांच्या काठावर जत्रा भरतात। माघ पौर्णिमेला देव स्वर्ग लोकातून पृथ्वीवरती येतात अशी मान्यता आहे। अशा स्थितीत या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने देवता प्रसन्न होतात। माघ पौर्णिमेच्या व्रताला घरोघरी भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथा सांगण्याची ही परंपरा आहे। माघ पौर्णिमा यावर्षी 2025 ही 11 फेब्रुवारी 2025 ला संध्याकाळी 6:55 सुरू होईल आणि 12 फेब्रुवारी 2025 ला संध्याकाळी 7:22 संपेल। माघ पौर्णिमेला स्नान करण्याची वेळ। महाकुंभातील शाही स्नानाचा शुभ मुहूर्त 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 5:19 सुरू होईल। हा शुभ मुहूर्त सकाळी 6:10 पर्यंत असेल। ब्राह्मण मुहूर्ताचा हा काळ गंगा नदीत स्नान करण्यासाठी सर्वोत्तम असेल। या शुभ काळात गंगा स्नान केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल आणि जीवनातील सगळे अडथळे दूर होतील। माघ पौर्णिमेला गंगा स्नानाचे महत्त्व। माघ पौर्णिमेच्या दिवशी जगाचे रक्षक भगवान श्री हरी विष्णू गंगा जलात निवास करतात। अशा परिस्थितीत जो कोणी या दिवशी गंगा नदीत डुबकी मारतो त्याला निश्चितच पुण्य फळ मिळते। यासोबतच मोक्ष देखील मिळतो। माघ पौर्णिमेचे महत्त्व। माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू किंवा भोलेनाथ यांची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते, तसेच सर्व त्रास दूर होतात। या दिवशी ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र कमकुवत आहे त्यांनी भगवान चंद्राची पूजा करावी। या दिवशी दान देखील केले जाते। या दिवशी दान केल्याने पुण्य फळ मिळते। माघ पौर्णिमेच्या दिवशी अन्नधान्य, पैसे, पांढरे कापड, दूध, दही, साखर, मिठाई, चांदी यांचे दान करणे खूप शुभ आहे। माघ पौर्णिमेची पूजेची पद्धत। या दिवशी सूर्योदयापूर्वी उठा आणि स्नान करून पूजा सुरू करा। नंतर पाटावर लाल कापड पसरवा आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची मूर्ती ठेवा। फुलांचा हार अर्पण करा। देवी लक्ष्मीला 16 शृंगार वस्तू अर्पण करा। देशी तुपाचा दिवा लावा आणि आरती करा। भगवान विष्णूंचे मंत्र जप करा आणि विष्णू चालीसा पठण करा। यानंतर विधीनुसार व्रत कथा म्हणा, फळे, मिठाई इत्यादी गोष्टी अर्पण करा। शेवटी जीवनात सुख आणि शांतीसाठी प्रार्थना करा आणि लोकांना प्रसाद वाटा। तसेच माघ पौर्णिमा आदिस्माच्या एका अवताराचे कार्य करते। समुद्र मंथन अमृताचा कलश बाहेर पडून अमरत्व प्राप्त होण्यासाठी लोक आणि दानव यांच्यात झटापट चालू होते। देव आणि दैत्य यांनी सागराचे मंथन चालू केले। या मंथन तुटून एक द्रव्य अशा वस्तू बाहेर पडू लागल्या। त्यातूनच उच्चैःश्रवा, घोडा, हलहल, विषय, अप्सरा आणि अमृताचा कलश आला। हा कलश पाहून देव आणि दैत्य यांच्यामध्ये झटापटी होऊ लागली, कारण अमृत पिल्यामुळे अमरत्व होते। या संकटातून पार होण्यासाठी विष्णूंनी एक युक्ती काढली। त्यांनी एका सुंदर स्त्रीचे रूप घेतले। तिचे नाव मोहिनी। मोहिनीने कलश हातात धरला। दैत्य तिच्याकडे पाहता पाहता भान हरपून गेले। मोहिनीने देवांना अमृत पाजले। दैत्य तसेच मोहिनीने आपली माया टाकून हे संकट दूर केले। मोहिनी अंतर्धान पावली। काही काळ गेला। भगवान शिवांना
ते मोहिनी रूप पाहण्याची इच्छा झाली. ते विष्णूकडे आले आणि म्हणाले, भगवान, आपले ते अलौकिक असे मोहिनी रूप शोधा. भगवान विष्णूंनी मान्यता दिली. शंकर आणि पार्वती तेथेच विष्णूंनी पुन्हा मोहिनी रूप धारण केले आणि त्यांच्या समवेत आले. शंकरांना ते रूप कोणालाही थक्क करणारे होते. त्यांचे भान जणू हरपले. शंकरांनी पार्वतीकडे पाहिले. ती मोहिनी रूपात त्यांना दिसू लागली. शंकरांना फार आनंद झाला आणि ते म्हणाले, तुझे नाव महामाया शक्ती असे. हीच आदी मायादेवी म्हणजे म्हाळसा होय. हिचा हा अवतार माघ पौर्णिमेला झाला. तसेच आणखीन एक कथा अशी की पृथ्वीवर मणिमल्ल या नावाचे 2 राक्षस ऋषीमुनींना आणि देवांना त्रास देऊ लागले. आश्रम उजाड प्रसार झाला. अध्ययन संपले. सर्वत्र अत्याचाराचे थैमान चालू होते. याला अवतार कोण घालणार, आवर कोण घालणार आणि सर्व देव आणि ऋषीमुनी शिवलोकात गेले. तेथे भगवान शंकर पार्वतीसह आसनावर बसले. भगवान शंकरांची ज्ञान साधना चालली होती. पार्वती ज्ञान स्वरूपा शंकरांत तन्मय होती. तुझे तेज अलौकिक प्रस्तुतीकरण होते. दृश्य चंद्रबिंबाप्रमाणे चमकत होते. सर्व घडामोडींचा त्या कटाक्षात माहिती घेत होती. विश्वाच्या माऊलीला सर्व ज्ञान होते. या दिव्य रूपाने सर्व देव ऋषीमुनी आले. त्यांनी मणिमल्लाबद्दल सांगितले. शंकर पार्वती संतप्त झाले आणि त्यांनी मार्तंड भैरवाचे भव्य रूप घेतले. पार्वतीने म्हाळसादेवींचे रूप घेतले. मार्तंड भैरवांनी मणिमल्लांचा नाश केला. म्हाळसा या नावाचा अर्थ मधीर म्हाळसा म्हणजे ममत्व आणि माया हा म्हणजे हर्ष किंवा आनंद. सत्व म्हणजे तेज. म्हाळसादेवी ही श्रद्धाळू भक्तांवर माया करणारी आई आहे. माही पौर्णिमेला मार्तंड भैरवांची यात्रा भरते. या यात्रेमध्ये लोक शिवती तसेच झोळणे पाळणे इत्यादी वस्तू देवाला घेऊन येतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.